हॅलो एव्हरीवन, आय होप यू ऑल वेल. आज आपण पाहणार आहोत तिखट मुरमुऱ्याचा झणझणीत असा चिवडा. बघू. आता चिवडा बनवण्यासाठी मी सर्वप्रथम कढईत तेल तापवून घेतलं आहे ना. त्यात शेंगदाणे सर्वात आधी खरपूस असे फ्राय करून घेतले आणि ते त्या मुरमुऱ्यांमध्ये मी टाकून घेते. मुरमुरे आपल्याला रोस्टेड घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला खोबऱ्याचे काप केलेले फ्राय करून घ्यायचे आणि तेही आपल्याला त्या मुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायचे आहेत. नंतर रेडीमेड मका पोहे आपल्याला घेऊन तेही फ्राय करून घ्यायचे आणि ते फ्राय करून आपल्याला एका सेपरेट भांड्यात काढून घ्यायचे. नंतर आपल्याला ते ॲड करायचे आहेत. त्यासाठी मी आता मका पोहे फ्राय करून घेते आणि एका सेपरेट भांड्यात ते काढून घेणार आहे. त्यानंतर मी इथे स्वच्छ असा धुतलेला कढीपत्ता घेते. भरपूर असा कढीपत्ता घ्यायचा आहे. तो पण खरपूस फ्राय करून आपल्याला त्या मुरमुऱ्यांमध्ये घालून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, कढीपत्ता हा चांगला असतो म्हणून खूप सारा घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्या तापलेल्या तेलात लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत जाड बारीक आणि त्या आपल्याला फ्राय करायच्या आहे. लसणाच्या पाकळ्या फ्राय केलेल्या खूप टेस्टी लागतात. तुम्ही हवं तर लसणाची चटणी पण घालू शकतात. मी इथे लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या जाड बारीक आणि त्या आता खरपूस अशा फ्राय करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, फ्राय केलेल्या पाकळ्या मी यात घालते. यामुळे चिवड्याला स्वाद चांगला येतो. अशा लाल करून घ्यायच्या आहे खरपूस अशा आणि त्याही त्या मुरमुऱ्यांमध्ये ॲड करून घ्यायच्या आहे. बघू शकता तुम्ही. नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये तापलेल्या तेलात जिरं आणि मोहरी तळतळेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही, इथे जिरं मोहरी मी तळतळू दिलं आहे आणि एका बाजूला मी मिरची पावडर आपल्या चवीनुसार आपल्याला हवं असेल तेवढं तिखट आणि हळद ॲड करून घेतली आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला, एकत्र करून घ्यायचे. हळद, आता सर्व झाल्यानंतर त्याच गरम तेलात हळद मीठ मसाला मी टाकून घेतला आहे. गॅस बंद करून घेतला होता आधी, जेणेकरून करपणार नाही म्हणून. आता मी सगळे मुरमुरे त्या कढईमध्ये उरलेलं असेल ते मिक्स करून त्यात टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची पावडर अजून ॲड करू शकतात. त्यात मी आता यात मी रेडीमेड शेव मुरमुऱ्याचा एक लसणाचा चिवडा आहे तो एक्स्ट्रा ॲडिशनल ॲड करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आंबट गोड जो रेडीमेड फरसाण येतो तोही तुम्ही ॲड करू शकतात. पण मी ते लसणाचा चिवडा ॲड केला आहे आणि त्यात सर्वात शेवटी मी मका पोहे ॲड करते. हे माझं फेवरेट आहे आणि हेल्दी पण असतं, त्यामुळे मी मका पोहे घालते, मला आवडतं. बघू शकता तुम्ही. आता आपण सगळं मिक्स करून त्यानंतर यात मी जिरावणचा आंबट गोड पोहेचा मसाला येतो इंदोरी स्पेशल, तो मी यात ॲड करते. तुम्हाला हवं तर तुम्ही चाट मसालाही घालू शकतात. माझ्याकडे हा मसाला अवेलेबल होता म्हणून मी तो ॲड करून घेतला आहे. मला आंबट असा पाहिजे होता थोडा टेस्ट म्हणून. बघू शकता आता आपला चिवडा हा रेडी झाला आहे. मी सगळे सारण त्यात मिक्स करून आता व्यवस्थित मिक्स करून घेते. पाहू शकता. जर का तुम्हाला माझ्या या चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.